दिवसाची सुरुवात आहे शुभबरोबर. फार वर्षापूर्वी एक हिंदी चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटाचं नाव होतं रुदाली. आणि हा चित्रपट राजस्थानमधील एका गावामध्ये चित्रित करण्यात आला होता. ह्या गावामध्ये एक जमात होती आणि त्यांचं काम जे होतं की कोणी मेलं तर त्यांच्या घरी जाऊन रडणे. आणि ह्या बायकांची जी जमात होती ज्या जाऊन रडायच्या त्यांना रुदाली म्हणायचे. आणि ते छाती पिटायचे, केस सोडून आणि मोठमोठ्याने जमिनीवर हातबीत आपटून ते रडायचे, आक्रोश करायचे. पण हे रडणं काही खरं नसायचं, कारण त्यांना रडण्यासाठी ते पैसे मिळालेले असायचे. त्यांचं ते काम होतं जाऊन रडायचं. ते रडणं जे होतं ते हृदयातून नसायचं, कारण ते जे मेलेले होते ते त्यांचे कोणी लागत नसायचे आणि हे सर्व खोटं असायचं. आपले आध्यात्मिक जीवनसुद्धा बऱ्याच वेळेस असं असतं की आम्ही पश्चाताप करतो, आम्ही आमच्या पापाबद्दल रडतो, पण ते सर्व मनातून नसतं, हृदयातून आलेलं नसतं. आपण काही दिवसांनी किंवा काही वेळांनी परत आपल्या पापाकडे परत वळतो. आमचं हे नेहमीचं झालं आहे की पापाची क्षमा मागणे हा आमच्या रोजच्या जीवनाचा एक भाग झालेला आहे. आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा असं म्हणतो की जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि ही बऱ्याच वेळेस आपलं प्रभूची प्रार्थना म्हणणे ह्याच्यामध्ये हे येतं. ही एक पोपटपंची झालेली आहे. आणि आज देव आमची वाट बघत आहे. आज देव आमची वाट बघत आहे की आपण पापांची क्षमा करू, पापांची क्षमा मागू आणि ती पण आपल्या हृदयातून क्षमा मागू. आणि तो तुम्हाला परमेश्वर नक्की क्षमा करणार आहे, जेणेकरून आपण त्याच्या सेवेसाठी तयार होऊ. आणि त्याची सेवा जी आहे ही आपण खऱ्या अंतकरणाने, आत्म्याने आणि खरेपणाने करू. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योएल ह्याचा 2 अध्याय 13 वचन. जोएल चॅप्टर 2 and verse 13. आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.